लोकशाहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। रिपाई आठवले पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली पीडित कुटुंबाची भेट। राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पीडित कुटुंबियांचा दूरध्वनीद्वारे संपर्क साधून केले सांत्वन। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी 10 जुलै रोजी मौजे नेकनाळ तालुका देवणी जिल्हा लातूर येथील आंबेडकरी चळवळीतील युवक सचिन सूर्यवंशी यांच्या झालेल्या संशयास्पद खुनासंदर्भात त्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले। यावेळी रिपाई राज्य सचिव चंद्रकांत चिकटे यांनी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्याशी पीडित कुटुंबियांचा दूरध्वनीद्वारे संपर्क साधून दिला। रामदास आठवले यांनी पीडित कुटुंबाचे सांत्वन करून सामाजिक न्याय विभागाकडून तात्काळ आर्थिक मदत करण्याचे आदेश सामाजिक न्याय विभागाला दिले। तसेच आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याचे आदेश लातूर जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक यांना दिले। यावेळी सामाजिक न्याय विभागाच्या वतीने समाज कल्याण आयुक्त श्री चिकुर्ते साहेब यांनी पीडित कुटुंबाशी चर्चा करून योग्य ती कायदेशीर मदत करण्याचे आश्वासन दिले। यावेळी रिपाई आठवले पक्षाचे राज्य सचिव चंद्रकांत दादा चिकटे, जिल्हा उपाध्यक्ष अंकुश ढेरे, रिपाई नेते डॉक्टर सुधाकर गुळवे, देवणी तालुका अध्यक्ष गणेश भाऊ कांबळे, दवन हिप्परगेकर, मातंगा आघाडी तालुका अध्यक्ष गंगाधर जिरे यांच्यासह रिपाई कार्यकर्ते उपस्थित होते। आज नेकनाळ गावाला रिपब्लिकन पक्षाच्या तालुका प्रमुख आणि जिल्ह्याचे सेक्रेटरी गुळवे साहेब, गणेश कांबळे सह रिपब्लिकन पक्षाचे जिरे, मी स्वतः चंद्रकांत चिकटे, महाराष्ट्र राज्याचा सचिव तथा माजी नगरसेवक आम्ही नेकनाळ गावाला भेट दिली। अंकुश ढेरे साहेब उपाध्यक्ष रिपब्लिकन पक्षाचे आणि सचिन सूर्यवंशी यांचा जी गेल्या 15 दिवसाखाली डोक्यात हात्यान मारून खून करण्यात आला, त्याच्या घरी सांत्वनपर भेट रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं देण्यात आली। या भेटीमध्ये समाज कल्याण आयुक्त आदरणीय चिकुर्ते साहेबांना बोलवून घेतलं आणि महिताच्या कुटुंबाला सामाजिक न्याय विभाग रामदास आठवले साहेबांना बोलणं झालं। त्याचबरोबर त्यांच्या संरक्षणासाठी माननीय कर्तव्यदक्ष मुंडे साहेब SP यांनासुद्धा फोनवर बोलणं झाले, माझं झालं आणि आठवले साहेबसुद्धा बोलत आहेत। तेव्हा या प्रकरणामध्ये गेल्या 14-15 वर्षाखाली त्या गावामध्ये सवर्ण दलिताचा संघर्ष झाला गायरानामुळे। त्याच्यामुळं त्यावेळेसुद्धा 79 लोकांवरती अॅट्रॉसिटी दाखल झालेल्या आहेत। त्याचाच राग त्या गावामध्ये आज त्याच गायरानामध्ये एक विहीर पाडण्याच्या नावाखाली गेल्या 15 दिवसाखाली सचिन सूर्यवंशी नावाच्या आंबेडकरी कार्यकर्त्यांनी अर्ज टाकून ती विहीर संबंध गावचं अस्वच्छ पाणी त्या विहिरीत जाऊ नये आणि दलित समाजाला ते पिण्यात येऊ नये या कारणासाठी कागदपत्र शासन दरबारी फिरवल्यामुळे ते राग मनात धरून गावातील काही ज्यांच्या डोक्यामध्ये जातीची किडा आहे अशा जातीयवादी लोकांनी सचिनचा गेल्या 15 दिवसाखाली डोक्यात तीक्ष्ण हत्यार घालून त्याला जेरबंद करून त्याचा काल मृत्यू झाला आणि आज अंत्यविधी झाला। त्यानिमित्तानं रिपब्लिकन पक्षाचं पूर्ण शिष्टमंडळ जिल्ह्याचे उपाध्यक्ष अंकुशराव डॉक्टर गुळवे साहेब, रिपब्लिकन पक्षाचे तालुक्याचे प्रमुख गणेश कांबळे, त्याचबरोबर रिपब्लिकन पक्षाचे आमचे वाघमारे सर्व कार्यकर्ते जिरे सहित त्या गावाला भेट देऊन त्या कुटुंबाला सांत्वन दिलं। कदाचित पुढल्या 8-10 दिवसामध्ये खासदार रामदास आठवले, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिल्ली यांची सुद्धा त्या कुटुंबाला सांत्वनपर भेट होईल आणि त्या प्रमुख मागणी या प्रकरणावरून 2 वेळा झाल्यामुळं दलिताचं तिथलं जगण्याचं वातावरण भयभीत झालेलं आहे। आमचं जगणं आता या गावामध्ये अत्यंत दुर्दैवी अशा पद्धतीचं तिथल्या दलित समाजाचं भेटी आणि त्यांच्या भावना लक्षात आल्या आणि त्यांचं एक मत आहे की आता आमचं पुनर्वसन या गावातून करावं, या तालुक्यातून उदगीरला करा किंवा लातूरला करा, परंतु आम्ही आता तिथं राहू शकत नाही, आमचे मुद्दे पाडले जातील अशा पद्धतीचं भयभीत वातावरण झालेलं आहे। त्यांच्यावर कदाचित उद्या बहिष्कारसुद्धा टाकू शकतील अशा पद्धतीचं वातावरण झालेलं आहे। म्हणून समाज कल्याण अधिकारी चिकुर्ते साहेब यांना आम्ही
सांगितलं आहे की बाबा या गावाला आपल्यामार्फत आपण लातूर जिल्ह्याच्या कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी घुले मॅडम त्याचबरोबर या ठिकाणी SP साहेब यांना आपला रिपोर्ट पाठवा, त्या गावामध्ये पोलीस बंदोबस्त ठेवा, अशा पद्धतीचं रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं या ठिकाणी आम्ही नम्र निवेदन दिलेलं आहे. आणि भविष्यामध्ये आठवले साहेबाचा 8-10 दिवसामध्ये दौरा निश्चितपणानं होणार आहे. परंतु रिपब्लिकन पक्षाची एक मागणी राहील शासनाला, इथल्या प्रशासनाला, की त्या गावचं पुनर्वसन करा, अशा पद्धतीचा सूर आहे आणि म्हणून त्यांचं पुनर्वसन व्हावं ही मागणी लावून आम्ही धरणार आहोत. रिपब्लिकन वार्तासाठी लातूर देवणी प्रतिनिधी सगीर मोमीन.